प्रभू यीशू ख्रिस्त जगात येऊन गेला हे सर्व जगाला माहीत आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. परंतु तो कशासाठी आला हे महत्त्वाचं आहे. त्याचा जगात येण्याचा उद्देश काय? आणि म्हणून आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत, जिचं नाव आहे वाय जीजस केम. प्रभू येशू जगात कशासाठी आला. आणि या संदेश मालिकेतला आजचा हा पहिला संदेश आहे. आणि आजचं शीर्षक आहे येशू जीवन देण्यासाठी आला. जीजस केम टू गिव्ह लाईफ. आता योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 4 कारणं देतो, वेगवेगळे कारणं की कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि ह्या पत्रावरून आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळतात की ह्या 4 कारणास्तव प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. नुकताच आपण नाताळ, प्रभू येशूचा जन्म सर्व जगाने साजरा केलेला आहे. परंतु तो कोण आहे आणि कशासाठी आला हे जर समजलं तर खरा नाताळ आहे. म्हणून पहिला जो शास्त्रभाग आपण वाचू आणि हे सर्व संदेश योहानाच्या पहिल्या पत्रावर आधारित आहे. योहानाचे पहिले पत्राचा पहिला अध्याय आणि वचनं 1 ते 4 जरा ऐका. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व स्वहस्ते चाचपिले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले, हे तुम्हास कळवतो. जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हास यासाठी कळवतो की तुमची आमच्याबरोबर भागी किंवा सहभागिता व्हावी. आमची भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. माणसाला जर कशाची गरज असेल तर ती जीवनाची. आणि ह्या शास्त्राभागामध्ये आपण वाचतो की योहान प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आणि त्यांनी जगामध्ये असताना, त्याचा शिष्य असताना प्रभू येशूविषयी जे पाहिलं आणि ऐकलं ते तो आपल्याला लिहित आहे, रिपोर्ट करीत आहे. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, दुसऱ्यांनी सांगितलेलं नाही तर त्यांनी स्वतः जे पाहिलं आणि ऐकलं ते. आणि या शास्त्रभागात जर आपण वाचलं तर याच्यामध्ये प्रगट हा शब्द आलेला आहे. प्रगट किंवा इंग्लिशमध्ये मॅनिफेस्ट, प्रगट झाला की प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला आणि तो यासाठी प्रगट झाला. तर प्रगट हा शब्द, प्रगट या शब्दाचा अर्थ असा आहे की जे आहे परंतु जे झाकलेलं आहे ते उघड होणे. टू मॅनिफेस्ट मीन्स टू रिव्हील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्यापूर्वी अस्तित्वात होता. म्हणूनच त्याच्या शुभवर्तमानात योहान सुरुवातीला लिहितो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. पण तो जगात जन्मला त्यावेळेस तो प्रगट झालेला आहे. आता योहान त्याच्या या छोट्याशा पत्रामध्ये 4 कारणं आपल्याला सांगतो की कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र प्रगट झाला. दुसऱ्या वचनात जर आपण वाचलं, पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये, तर तो म्हणतो की तो सार्वकालिक जीवन म्हणून प्रगट झाला. तो म्हणतो की त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले आहे, जे आम्ही पाहिले व त्याची साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हाला प्रगट झाले. हे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तो जीवन हे शीर्षक किंवा हे टायटल वापरतो. देवाचा पुत्र किंवा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाही, तर तो म्हणतो की ते जीवन जे पित्याजवळ होते ते जीवन प्रगट झाले. आणि म्हणून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तो म्हणतो दुसऱ्या वचनाच्या शेवटी की ते सार्वकालिक जीवन. आणि योहानच त्याच्या शुभवर्तमानाच्या 17व्या अध्यायात आपल्याला सांगतो की सार्वकालिक जीवन काय आहे. की सार्वकालिक जीवन हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणे आणि ज्याने त्याला पाठवलं त्या देव पित्याला ओळखणे. म्हणजे त्याला जाणून घेणं, त्याच्याशी नातं जोडणं जाणं, हे सार्वकालिक जीवन आहे. आणि ते जीवन तो म्हणतो प्रगट झालं. आणि त्याचा अनुभव तो सांगतो की जे आम्ही पाहिले आणि ऐकले
ते आम्ही तुम्हाला कळवतो. आणि का कळवतो हे नंतर तो पुढे सांगतो. आता हे जे जीवन प्रगट झालं ते त्याच्याविषयीचे 4 टप्पे या ठिकाणी आपल्याला आढळतात. 4 स्टेजेस ऑफ लाईफ. पहिला टप्पा हा की त्या जीवनाची आवश्यकता होती. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगात कशासाठी आला? तो जर जीवन आहे तर तो जगात कशासाठी आला? जीवन देण्यासाठी आला. योहान 1 अध्यायाच्या त्याच्या शुभवर्तमानात लिहितो की त्याच्या ठायी जीवन होते. जीवनाची गरज माणसाला धर्माची नाही, तत्वज्ञानाची नाही, आणखी काही नियमांची नाही, तर जीवनाची गरज आहे. कारण मनुष्य पापी आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून मानवजात ही नाशाकडे, मृत्यूकडे वाटचाल करीत आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला त्यावेळेस लोकांना जीवनाची गरज होती. ज्यावेळेस त्याने त्याची सेवेची सुरुवात केली त्यावेळेस आपण पाहतो की अवस्था किंवा कंडिशन कशी होती. आपण जर वाचलं मत्तेकृत शुभवर्तमान याचा चौथा अध्याय आणि याच्या 16व्या वचनात जर आपण वाचलं तर कशा प्रकारची अवस्था होती त्या लोकांची हे आपल्याला समजतं. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि याच्या 13व्या वचनापासून मी वाचतो. आणि नासरेत सोडून जुबलून व नप्ताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रतीरीवरील कफरनहूमास तो जाऊन राहिला, यासाठी की यशया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की जुबलून व नप्ताली प्रांत, समुद्रतीरींचा, यार्देनेच्या पलीकडचा देश, विदेशी लोकांचा गालील, अशा अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. 16 वचन बघा, मत्ती 4 आणि 16. अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. बसलेल्या हा शब्द अंडरलाईन करा, का ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे असं योहान त्याच्या पत्रात लिहितो. आणि या जीवनाची आवश्यकता का होती? आता हे जे आपण मत्ती 4 वाचलं ते यशया संदेष्टाने जे सांगितलं त्याचा रेफरन्स मत्ताईने दिलेला आहे. आणि म्हणून यशया संदेष्टाने काय सांगितलं ते आपण वाचू. यशया 9 आणि वचन 2 या ठिकाणी यशया संदेष्ट असं लिहितो. 1 आणि 2 आपण वाचू. यशया 9, 1 आणि 2. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जुबलून प्रांत व नफ्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्रतीरींचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, गालील यांची तो प्रतिष्ठा करील. आणि आता ऐका, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मत्ती म्हणतो अंधकारात बसलेल्या लोकांनी, म्हणून तुम्हाला सांगितलं बसलेल्या हा शब्द अंडरलाईन करा. पण ॲक्च्युली यशया संदेष्टाची भविष्यवाणी अशी आहे, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसलेल्यावर प्रकाश पडला आहे. तर यशया संदेष्टाने सांगितलं की लोक त्याच्या काळात, यशयाच्या काळात, जो प्रभू येशूच्या जन्माच्या जवळजवळ 700 वर्ष अगोदर होऊन गेला, अंधकारात लोक चालत होते. परंतु मत्ती त्याच्या शुभवर्तमानात लिहिताना तो शब्द बदलून अंधकारात बसलेल्या लोकांवर, म्हणजे 700 वर्षाच्या कालावधीत हे जे लोक, देवाचे लोक इस्रायल, अंधकारात देवापासून दूर असे चालत होते, ते चालून चालून थकले आणि शेवटी ते बसून गेले. आणि आपल्याला माहिती आहे की अंधकारात कोणी बसतं का? पण या ठिकाणी लिहिलं की अंधकारात बसलेल्या लोकांनी, म्हणजे ते सर्व मार्ग शोधून थकले, सापडला नाही, शेवटी त्यांनी बसून घेतलं. म्हणून तो म्हणतो की अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. त्यांच्यावर ज्योती उगवलेली आहे किंवा प्रकाश उगवलेला आहे. आता हे जे जीवन, याची जीवनाची आवश्यकता का होती, याचे 3 कारणं आपल्याला या ठिकाणी आढळतात. की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगात आला तो जीवन देण्यासाठी आला,
तो जीवन आहे. पण जीवनाची आवश्यकता का होती? पहिलं कारण की अंधकार होता. अंधकारात बसलेल्या लोकांनी. आता पवित्र शास्त्रामध्ये अंधकार हा केवळ रात्र दर्शवित नाही, तर अज्ञानाचा अंधकार, पापाचा अंधकार, अंधकाराचं किंवा सैतानाचं साम्राज्य अशा वेगवेगळ्या गोष्टी दर्शवतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगात आला त्यावेळेस अज्ञानाचा, पापाचा अंधकार होता. ते मृत्यूच्या छायेत मृत्यूची वाट पाहत बसलेले होते. अंधकार हा पापाचं प्रतीक आहे, सैतानाचं, नरकाचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, मृत्यूच्या छायेत ते लोक बसलेले होते, मृत्यूची वाट पाहत होते, ते मरणाला टेकलेले होते. त्यांच्यापुढे कोणतीही आशा नव्हती. मरणाची भीती, मरणाचं भय त्यांच्या डोळ्यासमोर होतं. म्हणजे ते अंधकाराच्या सर्व कृत्यांमध्ये व्यस्त होते आणि शेवटी निराश होऊन त्यांचं जीवन अंधकारमय झालेलं होतं. इस्रायल राष्ट्र, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याने सेवा सुरू केली, ज्यावेळेस तो जन्मला, अंधकारात होते, देवाविषयीच्या अज्ञानाच्या, पापाच्या, सैतानाच्या गुलामगिरीत. आणि तिसरं कारण हे की ते निराशेत होते. आणि म्हणून यशायाने म्हटलं की अंधकारात चालणाऱ्या लोकांनी प्रकाश पाहिला आहे. आणि मत्तई लिहितो की अंधकारात बसलेल्या लोकांवर प्रकाश उजडला आहे किंवा पडलेला आहे. म्हणजे 700 वर्षाच्या कालावधीत हे लोक अंधकारात, निराशेत जीवन जगत होते. किती विशेष नाही का? आणि आज देखील आपण पाहिलं जगाची, समाजांची परिस्थिती ही अशीच आहे. अंधकार, मृत्यूची छाया आणि निराशा. आणि अशा वेळेस कशाची गरज असते? तर प्रकाशाची आणि जीवनाची. आणि म्हणून ती भविष्यवाणी जी आहे, सुरुवातीला ज्यावेळेस प्रभू येशूने सेवा सुरू केली, ज्या प्रांतातून, ज्या भागातून, तो प्रदेश, त्या प्रदेशातले लोक अंधकारात होते, त्यांना प्रकाशाची गरज होती. मृत्यूच्या छायेत बसलेले होते, त्यांना जीवनाची गरज होती. तर पहिलं कारण जीवनाची आवश्यकता होती. दुसरा पॉईंट जो आहे की ते जीवन तो म्हणतो प्रगट झाले. म्हणजे जे झाकलेलं होतं, गुप्त होतं, जे पूर्वी दिसलं नव्हतं, ते तो म्हणतो आम्हाला दिसलं किंवा आम्ही पाहिलं. आता ज्या वेळेस सूर्य उगवतो आपल्याला लगेच सूर्य दिसत नाही, नाही का? आपण म्हणतो की अगोदर उजडलं, पहाट व्हायला लागली आणि मग सूर्यप्रकाश येऊ लागतो आणि नंतर सूर्योदय होतो. पण सूर्योदय होण्यापूर्वी उजडायला लागतं. तसं प्रभू येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठी आला आणि ते जीवन हळूहळू त्या प्रदेशांवर, त्या लोकांवर उजडायला लागलं. आणि नंतर एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जो देव, जो पुत्र, तो प्रगट झाला आणि त्यांना दिसला. आता योहानाचे पहिले पत्र्याचा 5वा अध्याय आणि याच्या 20व्या वचनात योहान काय लिहितो आपण जरा वाचू. 5वा अध्याय आणि 20वे वचन. आपल्याला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे. जो सत्य त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये आपण आहोत. आणि आता ऐका, हाच खरा देव, हेच सार्वकालिक जीवन आहे. परत एकदा योहान सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त हाच देव, हाच जीवन आणि सार्वकालिक जीवन आहे. शास्त्र सांगतं की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही. शास्त्र असं सांगतं की देव जीवन देणारा आहे, तो जिवंत आहे. आता ज्यावेळेस आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठी आला आणि योहान शुभवर्तमान 10वा अध्यायाच्या 10व्या वचनात सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं की चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो, पण मी आलो आहे अशासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. म्हणजे कोणत्या प्रकारचं जीवन देण्यासाठी तो आला?
आपल्याला ठाई जे जीवन आहे, आपण जे जगतो ते पण एक जीवन आहे. पण शास्त्र सांगते की त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. तो म्हणतो की मी जीवन देण्यासाठी आलो. कोणतं जीवन? आणि याच्यासाठी आपल्याला थोडं मागे इतिहासात गेलं मानवजातीच्या, तर या जीवनाची गरज किंवा हे जीवन काय आहे हे आपल्याला आढळतं. ज्यावेळेस आदाम आणि हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडली, त्यापूर्वी देवाने त्यांना वॉर्निंग दिली होती की ज्या दिवशी तो फळ खाशील त्या दिवशी खास मरशील. म्हणजे मरण यावं ही देवाची इच्छा नव्हती, कारण देव जीवन देणार आहे. परंतु त्याने ती आज्ञा मोडली आणि मरण ओढवून घेतलं. आणि ह्याच्यावर माणसाजवळ काही उपाय नव्हता. माणूस काही करू शकत नव्हता. एका मनुष्याच्याद्वारे सर्व मानवजातीवर मरण आले आणि सर्व मानवजाती पापी झाली. म्हणजे ज्यावेळेस आदाम आणि हव्वा यांनी फळ खाल्लं आणि पाप केलं, त्यावेळेस त्यांनी काय गमावलं माहिती आहे का? त्यांनी धर्म नाही गमावला, त्यांनी जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन गमावलं. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी खास मरशील, पण त्या दिवशी तो मेला नाही किंवा आदाम हवा मेले नाही. मग देवाचं वचन खोटं ठरलं का? ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी मरशील? नाही. कोणत्या जीवनाविषयी देव बोलत होता? फिजिकल किंवा शारीरिक दैहिक जीवन नाही, तर ते जीवन देवाने त्याचं जीवन ते त्यांना दिलेलं होतं. आणि जो प्रवाह देवापासून त्यांच्यामध्ये जीवनाचा वाहत होता, ज्या दिवशी त्यांनी फळ खाल्लं तो सप्लाय, तो जीवनाचा प्रवाह कट ऑफ झाला आणि त्यांचा संबंध देवाशी तुटला. देव आत्मा आहे. आदाम आणि हवा हे आत्मा असे निर्माण केले, नंतर त्यांना शरीर तयार करून त्याच्यात ठेवलं. देवाचं जे जीवन आत्म्यात होतं, त्यांच्या देवापासून येत होतं, वाहत होतं, तो प्रवाह, तो सप्लाय कट झाला आणि आदाम 930 वर्ष जगला आणि नंतर मरण पावला. म्हणजे जसं आपण फॅन स्विच ऑफ करतो, लगेच फॅन थांबतो का? नाही. पण आपण म्हणतो की पंखा बंद केलेला आहे, पण थोडा वेळ तो फिरतो आणि मग थांबतो. तसं कारण का? कारण इलेक्ट्रिक सप्लाय त्याच्यातला कट झालेला असतो. तसं जीवन जे वाहत होतं मनुष्यामध्ये, सार्वकालिक जीवन, देवाचं जीवन, पाप केल्यानंतर तो सप्लाय जीवनाचा कट झाला, फक्त शारीरिक जीवन राहिलं आणि तो एक दिवशी मरण पावला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो की मी त्यांना जीवन देण्यासाठी आलो विपुलतेने, जे जीवन आदाम हव्वा यांनी गमावलं ते जीवन परत द्यायला प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. म्हणून योहान म्हणतो त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. आपल्या ठाई जीवन आहे, पण देवाचं जीवन नाही आहे. देवाचं जीवन आपण गमावलेलं आहे. आपण जिवंत आहोत, पण ते सार्वकालिक जीवन नाही आहे. आणि जे गमावलं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त धर्म नाही, नियमशास्त्र नाही, तत्त्वज्ञान नाही, तर जीवन देण्यासाठी आलेला आहे. माणसाला आणखी एका नियमशास्त्राची किंवा तत्त्वज्ञानाची गरज नाही, धर्माची गरज नाही, तर जीवनाची गरज आहे. आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे. आता माणूस ज्यावेळेस त्याने निर्माण केला, त्याच्या ठाई जीवन होतं, तो त्याच्या ठाई आत्मा होता. प्रत्येकजण अनंत काळ जगणार आहे, प्रत्येकजण सार्वकालिक आहे. आत्म्याने एक तर नरकात कायमचं जगणार किंवा स्वर्गात. परंतु जे जीवन गमावलं देवाचं, ते सार्वकालिक जीवन द्यायला तो आलेला आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे देवाचं जीवन, द गॉड काइंड ऑफ लाईफ. आणि म्हणून ज्यावेळेस माणूस प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, देव म्हणून, तारणारा म्हणून त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेस त्याला ते जीवन प्राप्त होतं. आणि म्हणून तारण म्हणजे जुनं जीवन रिपेअर करणं किंवा मॉडिफाय करणं नाही, सुधारणं नाही आहे. की जसं 1 जानेवारी लोक म्हणतात की मी आता हे करणार नाही, आजपासून ते करणार. संकल्प नाही, मॉडिफिकेशन नाही. जुन्या बुधल्यात नवा द्राक्षरस असं नाही, तर तो बुधला जुना करतो, है ना. फाटलेल्या जुन्या कापडावर ठिगळ लावणं नाही,
तर तो कापडच नवीन करतो, जीवनच नवीन करतो. आमेन. तर हे जीवन देण्यासाठी तो आला. तिसरी गोष्ट आपण पाहतो ह्या जीवनाबद्दल की ते जीवनाची गरज होती मानवजातीला. दुसरी गोष्ट, ते जीवन प्रगट झालं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, आणि त्या जीवनाचा स्वीकार करण्यात आला. योहान 1:11-12 जर आपण वाचलं, योहान म्हणतो, जे आम्ही पाहिले, न्यायले, चाचपले, जे अनुभवलं ते आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही दुसऱ्यांचं ऐकून स्टोरी सांगत नाही, गप्पा गोष्टी करत नाही. आम्ही जे डोळ्याने पाहिलं, आम्ही जे अनुभवलं ते आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जीवन देणारा आहे हे योहानाने अनुभवलेलं होतं. योहानाने त्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचा त्यांनी अनुभव घेतलेला होता. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन त्यांना मिळालेलं होतं. त्यांनी तोच त्यांचा मसीहा आहे, तारणारा आहे असं म्हणून त्याला स्वीकारलेलं होतं. आणि म्हणून योहान 1 अध्यायात लिहितो की जितक्याने त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला, तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा यापासून नाही तर देवापासून झाला. एक जन्म ह्या जगातला आपला आहे आणि एक जन्म देवाच्या फॅमिलीतला आहे. ज्यावेळेस माणूस येशू ख्रिस्त देव जो पुत्र आहे, देव आहे, तोच तारणारा आहे, हा विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेस त्याचा नवा जन्म देवाच्या कुटुंबात होत असतो. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्तीला विश्वासणाऱ्याला 2 कुटुंब आहेत, 2 फॅमिली आहेत. एक फॅमिली ज्याच्यात आपण जन्म घेतला तो, आणि दुसरी फॅमिली ती जे आपल्यासारखे प्रभू येशूने ज्यांना स्वीकारलं, विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्याशी आपण जोडले जातो, ज्याला चर्च किंवा मंडळी असं म्हणतात. तर तिसरी गोष्ट जी आहे की ते जीवन, द लाईफ वॉज रिसिव्ड, ते जीवन स्वीकारण्यात आलं. आता हे जीवन आज आपण प्रभू येशूला कसं स्वीकारू शकतो? आज तर तो स्वर्गात देव पित्याच्या उजवीकडे आहे. मग त्याचं जीवन आज आपल्याला कसं मिळू शकतं? 2 प्रकारे. देवाचं वचन हा देवाचा लिखित शब्द आहे, लिहिलेला शब्द, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा व्यक्तिशः शब्द आहे, द पर्सनल वर्ड. देवाच्या वचनाच्या द्वारे, देवाच्या वचनात म्हणजे पवित्र शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो कशासाठी आला, त्याने काय मिळवलं, काय केलं, हे आपण जेव्हा ऐकतो किंवा वाचतो आणि स्वीकारतो, त्यावेळेस आपल्याला हे जीवन मिळतं. म्हणजे पहिली गोष्ट त्याच्या वचनाच्या द्वारे, आणि दुसरी गोष्ट वचनात जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल ते स्वीकारण्याच्या द्वारे. आणि दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नुसतंच वचन माहीत असून उपयोग नाही, तर त्याच्यात ज्या प्रभू येशूबद्दल लिहिलेलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणे, आपलं जीवन समर्पण करणे. आणि ज्यावेळेस आपण ते करतो त्यावेळेस योहान म्हणतो की देव आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या करतो. योहान 1:11-12, जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजे एक नातं देवाशी जोडलं जातं. त्या दिवसापासून देव आपला पिता होतो आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो. आणि चौथी गोष्ट योहान त्या जीवनाबद्दल जे लिहितो, ती चौथी गोष्ट ही 3ऱ्या वचनात, जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हाला यासाठी कळवतो की तुमची आमच्याबरोबर भागी व्हावी, किंवा तुमची आमच्याबरोबर सहभागिता व्हावी, सहवास व्हावा, संगती व्हावी. आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. म्हणजे तो म्हणतो, ह्या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी लिहितो की आमची प्रभू येशूवर विश्वास ठेवून स्वीकारल्यामुळे देवाबरोबर आमची सहभागिता आहे, आणि तुम्ही त्याला स्वीकारलं तर तुमची आमच्याबरोबर आणि देव पित्याबरोबर सहभागिता होईल, आणि आपली एकमेकांबरोबर होईल. किती विशेष आहे ना का? म्हणून चौथा पॉईंट, चौथी गोष्ट ही जीवनाविषयी तो सांगतो की ते जीवन आपण एकमेकांशी वाटून घेतलं पाहिजे. आणि यावेळेस आपण तेच करत आहोत. मी इथे बसून तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत आहे, तुम्ही तिकडे बसून ऐकत आहात. आपण त्याच्या वचनावरची फेलोशिप किंवा सहभागिता करत आहोत.
ते जीवन जे मला मिळालं मी तुमच्याशी वाटत आहे, तुम्हाला जे मिळालं ते माझ्याशी, आणि आपण एकमेकाबरोबर आणि प्रभू येशूबरोबर सहभागी होत आलो आहोत. जरा विचार करा. तो म्हणतो आमची भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. आणि म्हणून योहान म्हणतो की म्हणून आम्ही हे तुम्हाला हे पत्र लिहितो. ज्यावेळेस आंद्रिय ह्याची प्रभू येशूची ओळख झाली, त्याने आपला भाऊ पेत्र याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणले. आपण पाहतो की ज्यांना ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे कळलं, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, स्वीकारलं, त्यांनी ते जे त्यांना मिळालं, ते जे जीवन त्यांना मिळालं, ते त्या जीवनाबद्दल, त्या ख्रिस्ताबद्दल त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं, ते जीवन दुसऱ्यांशी शेअर केलं. म्हणून जेव्हा आपण त्याच्याबद्दल एकमेकांना सांगतो, दुसऱ्यांना त्याच्याबद्दल सांगतो, आपण ते जीवन शेअर करतो. जसं भाकर मोडतो तसं देवाचं वचन शेअर करणं, देवाचं वचन हे जीवनाची भाकर आहे, है ना. मनुष्य केवळ भाकरे नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. तर ते जीवन आपण शेअर करत असतो, ती भाकर मोडत असतो. तर योहान आपल्याला सांगतो की आमची जशी देव पित्याबरोबर भागी आहे, सहभागीत आहे, तसं तुम्ही जर ते जीवन, तो प्रभू येशू जर स्वीकारला, विश्वास ठेवला, तर तुमची त्याच्याबरोबर भागी होईल आणि आपली एकमेकांबरोबर सहभागिता होईल, फेलोशिप होईल. आणि याचा उद्देश काय? 4थं वचन बघा, 1 योहानाचे पत्र 1 अध्याय 4थं वचन, तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. जोपर्यंत आपल्याला ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याच्याशी आपण कनेक्ट होत नाही, जोडले जात नाही, तोपर्यंत आपल्याला कोणत्याही जगी गोष्टीत पूर्ण आनंद मिळत नाही. तो तात्पुरता आनंद असतो. तो म्हणतो की हे आम्ही यासाठी कळवतो की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आज आपण पाहतो की लोक आनंद करतात एखाद्या ठिकाणी जाऊन, एखाद्या सणाच्या वेळेस, एखाद्या सेलिब्रेशनमध्ये, वेगवेगळ्या कारणासाठी, पण तो त्या दिवसापुरता, तात्पुरता असतो. पण खरा आनंद, पूर्ण आनंद केव्हा मिळतो? ज्यावेळेस आपल्या पापांची क्षमा होऊन आपण देवाशी जोडले जातो, आपण जेव्हा त्याचे पुत्र आणि कन्या होतो, त्यावेळेस आपला आनंद पूर्ण होतो. हे 4थ्या वचनात तो सांगतो की तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा. आनंद पूर्ण व्हावा, नुसता आनंद वाटावा नाही, पूर्ण व्हावा. हे 2 शब्द जरा अंडरलाईन करा. आनंद वाटणं वेगळं आणि आनंद पूर्ण होणं वेगळं, सॅटिस्फाईड. आज आपण पाहतो की लोक सबस्टिट्यूट किंवा पर्यायावर जीवन जगत आहे. जगी गोष्टी, जगी लोकांमध्ये, वस्तूंमध्ये ते आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु ते त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. कारण खरा आनंद किंवा पूर्ण आनंद हा देवाच्या ठाई आहे. म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझ्या सानिध्यात जीवनाचा आनंद आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याशी जोडले जातो नात्याने, ज्यावेळेस तो आपला पिता होतो ख्रिस्ताच्या द्वारे, आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो, त्यावेळेस जेव्हा आपला समेट होतो, आपल्या पापांची क्षमा झाल्याची खात्री आपल्याला होते, आपलं मन आपल्याला दोषी ठरवत नाही, त्यावेळेस आपला आनंद पूर्ण होतो. आणि म्हणून 4थ्या वचनामध्ये सुवार्थेचा उद्देश सांगितलेला आहे. सुवार्थेचा उद्देश काय आहे? 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये की देवाबरोबर आणि देवाच्या लोकांबरोबर सहभागिता, फेलोशिप इन 2 ways, विथ गॉड अँड विथ हिज पीपल. तर हे 4 टप्पे ह्या 4 वचनामध्ये आपल्याला आढळतात. 4 गोष्टी. पहिली गोष्ट, योहान लिहितो की त्या जीवनाची गरज होती आणि ते जीवन प्रगट झालं. तेव्हा गरज होती, आजही आहे. दुसरी गोष्ट सांगतो की ते जीवन प्रगट झालं. तिसरी गोष्ट, ते जीवन स्वीकारण्यात आलं, आम्ही त्याला स्वीकारलं. आणि चौथी गोष्ट, ते जीवन आम्ही इतरांशी शेअर केलं आणि तुमच्याशी शेअर करतो, वाटून घेतो. आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला आज हा आहे की या 4 टप्प्यामध्ये तुम्ही कोणत्या टप्प्यात आहात?
तुम्ही अंधकारात आहात का? त्या जीवनाची गरज आहे याची तुम्हाला जाणीव झाली आहे का? जर असेल तर आज त्याला तुमचं जीवन समर्पण करा. तोच तारणार आहे, दुसरं कोणी नाही. त्याच्याशिवाय इतर कोणी नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला समर्पण करा. जर ते जीवन स्वीकारलं असेल तर ते जीवन, तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याची सुवार्ता तुम्ही इतरांना सांगत आहात का? ते जीवन तुम्ही इतरांशी, देवाच्या लोकांशी शेअर करत आहात का? नसेल तर आज ती संधी आहे. परमेश्वर करो आणि या वचनाने तुम्हाला त्याच्या कृपेचा आणि तारणाचा अनुभव देव. ही संदेश मालिका सुरू राहील. आज आपण पहिली गोष्ट पाहिली की प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला. आणखी 3 कारणं कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला हे योहानाच्या पत्रात जे सांगतो ते आपण येणाऱ्या संदेशात पाहूया. आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.